शाहूवाडी तालुका हा नैसर्गिकरित्या खूप सुंदर आहे. आजूबाजूला घनदाट जंगल, सह्याद्रीच्या रांगा, यामुळे येथील परिसर निसर्गरम्य आहे. शाहूवाडी तालुक्यामध्ये प्रसिद्ध असं येळवणजुगाई देवीचे मंदिर आहे. मंदिराकडे जाताना आपल्याला नव्याने उभारलेली स्वागत कमान दिसेल. स्वागत कमानीमधून आत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला एका चौथऱ्यावर 5 ते 6 देवतांचे तांदळे दिसतील. मंदिराला प्रवेश करण्यासाठी 2 मार्ग आहेत. मंदिरामध्ये दगडी नक्षीदार कमानी आहेत. मुख्य मंदिराचा गाभारा आहे तसाच ठेवून नवीन मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मुख्य मंदिरा शेजारीच आपल्याला बारव पाहायला मिळते. बारव म्हणजे पाण्याचे कुंड म्हणता येईल किंवा विहीर. या कुंडामध्ये नैसर्गिक पाणी येते. या पाण्याची चव काही वेगळीच असते. या बारवामध्ये नितळ पाणी आहे. यामुळे येथील माशांचे दर्शन होते. बारवमध्ये 2 छोट्या मूर्ती व शिवलिंग आहे. बारवच्या भोवती अनेक देवतांच्या मूर्ती आहेत. व इतर देवता आहेत. बारवचा आकार शिवलिंगासारखा आहे. शेजारी तुळशी वृंदावन आहे. यामध्ये गणेशाची एक सुंदर मूर्ती आहे. मंदिराच्या समोर दीपमाळ आहे. जांभा खडकांमध्ये कोरलेली ही दीपमाळ आकर्षक वाटते. मंदिराचे शिखर हे खूप सुंदर आहे. आजूबाजूला जंगल असल्यामुळे बाहेरून मंदिराचा परिसर खूप सुंदर दिसतो. पावसाळ्यामध्ये हे मंदिर अधिकच खुलून दिसते. जुगाईची मूर्ती ही चतुर्भुज असुर मर्दिनी असून देवीच्या उजव्या हातात तलवार शूल तर डाव्या हातात असुर शीर व ढाल दिसून येते. मूर्तीची उंची साधारण 1.5 ते 2 फूट पाषाणामध्ये आहे. देवीच्या शेजारीच देवीची पितळीची उत्सव मूर्ती आहे. देवीच्या पाठीमागे चांदीची प्रभावळ आहे. देवीचे शेजारी पितळेचे 3 टाक आहेत. देवीला खण व नारळ याची ओटी दिली जाते. मुख्य मंदिराच्या प्रदक्षिणामध्ये साधारण 1.5 फुटी उंचीच्या 5 ते 6 मूर्ती आहेत. भग्न झाल्यामुळे या मूर्त्यांची वैशिष्ट्ये कळत नाहीत. जुगाई देवीची एक कथा सांगितली जाते. कोकणातून जोगेश्वरी देवी ज्यावेळेला अंबेजोगाईला जात असते त्यावेळेला वेळूच्या बनात विश्रांतीसाठी थांबते. हे वेळूचे बन म्हणजे येळवण म्हणजे सध्या असलेली येळवणजुगाई देवी. जुगाई देवीची यात्रा चैत्र पौर्णिमेला असते. यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येथे दाखल होतात. पौर्णिमेला देवीचा मोठा उत्सव असतो. ज्योतिबाची पालखी जेव्हा सदरेवर विराजमान होते तेव्हा रात्री 12 वाजता जुगाई देवी छबिन्याला निघते. तेव्हा सोनुर्ले मान व इतर गावातील सासनकाठी पालखीसमोर नाचवत मान मिरवत असतात. या सासनकाठ्या आपल्या गावी परतल्यावर त्या गावी परत देवीची यात्रा भरवून प्रसाद वाटप करत असतात. अनेक ब्राह्मण कुटुंबीय अंबेजोगाई योगेश्वरीला जाता येत नसेल तर येळवणजोगाईला जाऊन मनोभावे दर्शन घेऊन येतात. मंदिराच्या परिसरामध्ये पार्किंगसाठी जागा आहे. शाहूवाडी परिसरात असलेल्या या मंदिराला अवश्य भेट द्यावी व येथील परिसर सुशोभित ठेवा ही विनंती. तर येळवणजुगाईला कसे जाल? येळवणजुगाईचे कोल्हापूर पासूनचे अंतर हे 64 किलोमीटर आहे. कोल्हापूर, आंबेवाडी, केर्ले, बांबवडे,
शाहूवाडी, मान, पांढरेपाणी, येळवण असा प्रवास तुम्ही करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी निसर्ग सफरला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.